सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आपण 12 ऑगस्टपासून 2025 हे ब्रह्मनिरूपण सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले नित्य व अनादीचे जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यातील आपण जीव, देवता, प्रपंच याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वर ही वस्तू काय आहे, परमेश्वर कसा आहे, त्या परमेश्वराने आपला जो बोध दिला आहे तो कशासाठी दिलेला आहे याचं चिंतन करत आहोत। का हो, चष्मा कुठे गेला तुमचा? तर ह्या ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञानातून सांगितल्या, तर कशासाठी सांगितल्या, कशासाठी दिल्या, याचं चिंतन करणं खूप गरजेचं आहे। आपल्याला आपल्या उन्नतीसाठी, जीवानी जीवाच्या हितासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, अवतार घेतला, बोध दिला आणि तत्त्वज्ञान सांगितलं। याचा मुख्य उद्देश एकच आहे की या जीवाचं हित। आणि आपण सर्व समजून घेतलं, सृष्टी का निर्माण केली, परमेश्वराने का अवतार घेतला, परमेश्वराने बोधाद्वारे जे आपल्याला तत्त्वज्ञान 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण हे बी आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि आताही आपण अभ्यास करतोय। याचा मूळ उद्देश जर आपण अस्पष्ट आपल्या नजरेसमोरून जर गेला तर त्या घेण्याला, त्या समजण्याला, त्या जाणण्याला अर्थ राहत। म्हणून परमेश्वर स्वतःची ओळख देतात। यदा कदाचित परमेश्वराने परमेश्वराची स्वतःची ओळख दिली नसती तर ती परमेश्वर ही जी वस्तू आहे आपल्याला न कळाल्यामुळं त्या परमेश्वराला अनन्य भावे एकनिष्ठतेची जी परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे भक्तीची, ती आपण करू शकलो नसतो। जीव, देवता आणि प्रपंच आपल्याला सांगितलं असतं, वास्तविक सांगितलं परमेश्वराने। का सांगितलं, कशासाठी सांगितलं? जीवाच्या हितासाठी। हित म्हणजे काय? आपण जे अनंत नरक दुःख जोडले त्यातून बाहेर पडणे। पण परमेश्वराने स्वतःविषयीच तत्त्वज्ञान न सांगता किंवा ती स्पष्टता न देता बाकी सर्व सांगितलं असतं तर आपण तो परमेश्वरी वस्तू न समजल्यामुळं सारं समजूनही त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलो नसतो। म्हणून परमेश्वराने सर्व सांगत असताना स्वतःची ओळख दिली आणि स्वतःची ओळख देऊनही जर आपण अनन्य भावे परमेश्वराला एकनिष्ठ भक्ती करत नसेल तर, शरण गेलो नसेल तर, त्या परमेश्वराचं सांगण्याचं जे ध्येय आहे, उद्देश आहे, तो सफल होत नाही। अप्रत्यक्षरित्या त्या परमेश्वराच्या खावणीला आपण उतरत नाही, प्रसन्नतेमध्ये आपण बसत नाही, उतरत नाही। म्हणून त्या परमेश्वराने दिलेलं ध्येय, जीवाला जीवाच्या हिताचं, जीवाला जीवाच्या भल्याचं, हे परमेश्वराने दिलेलं ध्येय आपल्यासमोर, आपण ते निश्चित केलेलं नाही आहे, परंतु परमेश्वराने दाखवलेलं आहे। ते आपण निश्चित करणं गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण ते निश्चित करू त्याच वेळेस आपला हा धर्मतत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा, सत्संगाचा उपयोग होईल। सर्व करतोय आपण। एखादा मुलगा कॉलेजला गेला आहे, तो फक्त मी कॉलेजला जातोय, मला डिग्री नाही भेटली तरी चालेल आणि डिग्रीशी काही मतलब नाही, त्या कॉलेज जाण्याला अर्थ आहे का? एखादी व्यक्ती काम करते कंपनीत, नाही जाऊ द्या मी काम करेल, फक्त मला हौस आहे, आवड आहे, गोड आहे, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा घरी बसण्यापेक्षा मी काम करेल, मला पगार नाही दिला तरी चालेल, असं होईल का? असं होत नसतं। कामाला गेलेला मनुष्य पहिले क्लिअर ते करतो की मला किती पगार भेटेल। ते म्हणले 15,000, नाही मला परवडणार नाही, 17 द्या, जायचा यायचा, घर भाडं, हे ते बाकीचं सर्व पहिले आपण ते क्लिअर करतो आणि मग आपण कामाला लागतो। कॉलेजला ॲडमिशन घेताना मला कोणती डिग्री मिळेल, त्या डिग्रीला किती स्कोप आहे, त्यातून मला कोणती नोकरी मिळू शकते आणि त्या नोकरीतून मला किती पगार मिळेल, सर्व क्लिअर आहे। आणि मग आपण ॲडमिशन घेतो। मग इंजिनिअरिंगला जायचं, MBBSला जायचं, BMSला जायचं, तो ठरवतो स्कोप आणि आपल्या अपेक्षा, अभिलाषा त्यावरती ठरतं। इथं तुम्ही जे ध्येय आहे परमेश्वराने दिलेलं आपल्याला, ते ध्येय
पक्क करून ते मला मिळणार आहे म्हणून मी हे करतोय असं म्हणत जर तुम्ही धार्मिकता करत असाल तर अर्थ. अन्यथा ते काही नाही भेटलं तरी चाल, काही नाही, आता इकडं तिकडं आता रिटायरच झालो आहे, काही कामं नाही दामं नाही, कार्यक्रम आहेच, मग सत्संगाला बसायचं आहे, बरेच साधू संत येतात, सांगतात, ऐकतात, तेवढा टाईमपास होतो, वेळ जातो आणि काहीतरी ऐकण्यापेक्षा हे चांगलं असा उद्देश जर ठेवत असेल तर त्या परमेश्वराच्या ध्येयाचा विचार आपण न करता आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना परमेश्वराला खंती येते. आईवडील मुलाला कॉलेजला घालतात, कशासाठी घालतात? त्यांनी डिग्री मिळवावी, कुठंतरी चांगली नोकरी करावी, 2 पैसे मिळवावे आणि मग आम्हालाही सांभाळावं, हाच अपेक्षा आहे ना, हीच अभिलाषा आहे, दुसरी काय अभिलाषा. परंतु तुम्ही ते म्हातारपणी कळलं, आलं का लक्षात? ती म्हातारपणी कळलं म्हणून मी सांगत राहतो तयार करा तयार करा. पण तुम्ही ऐकत नाही. तुम्ही कॉलेजला मुलाला घातलं, फी भरली, कपडे दिले, लांब कॉलेज आहे म्हणून गाडी पण घेऊन दिली, दररोजचा पॉकेट मनी, बाहेर जातोय, मित्र भेटतात, तुला नाश्ता करायचा, चहा करायचा, राहू दे बाबा 50-100 रुपये, पेट्रोलचे हे पैसे वेगळे देत आहे, सर्व देत आहे. पण 4 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्हाला कळालं का हा कॉलेजला जातच नाही आहे, हा इकडं तिकडंच उन्हाडक्या करतोय, हा वर्गात जाऊन बसतच नाही, अभ्यासच करत नाही, ट्युशनला जातच नाही. आपल्याला दाखवतोय का बरोबर 10 वाजता कॉलेज असतं, मी बरोबर 9:30ला निघालो, आई डबा देते, कपडे, एकदम सर्व ॲक्टिंग करतोय तो. आपल्या मनात शंका यायला काही कारणच नाही. बरोबर 5ला कॉलेज संपतंय, 5:30पर्यंत घरी आलं पाहिजे, 5:30ला पण येतो, पण दिवसभर कॉलेजला जात नाही. काय वाटेल तुम्हाला? बरं वाटेल, आनंद वाटेल, सुख वाटेल की तरी दुःख वाटेल? तसंच आहे अगदी. परमेश्वराने सृष्टी निर्माण करून आपल्याला बोध दिला, स्वतः अवतार घेऊन रस्ता दाखवला, परंतु आपण त्या रस्त्यावरती न चालता उन्हाडक्या करत बसलो तर? उन्हाडक्या म्हणजे काय? फक्त ॲक्टिंग करायची, भक्तीचं सोंग घ्यायचं. कशासाठी? मौज मजा. तो मुलगा कॉलेजला जात नाही याचा अर्थ काय? मौज मजा करतोय ना, काहीतरी करतोय, ते नाही करत याचा अर्थ दुसरं काहीतरी करतोय आणि त्याला त्याच्यापेक्षा याच्यात मजा वाटते म्हणून तो ते करतोय, मौज मजा करतोय. त्या वडिलांना, आईवडिलांना दुःख होणार, कारण ते कष्टाचे पैसे, एक ध्येय ठरवलेलं आहे, एक अभिलाषा ठरवलेली आहे. तशीच परमेश्वराने सृष्टीच्या निर्मितीच्या पाठीमागं खूप मोठं नियोजनबद्ध नियोजन केलेलं आहे, सिस्टम बसवलेली आहे. अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वशक्तियुक्त तो अवतारला आहे, साऱ्या देवतेला कामाला लावले. एका एका देवतेचं सामर्थ्य किती मोठं आहे. यक्षिणीची देवता अवतरली, देव म्हणतात सारं ब्रह्मांड ताब्यात घेण्याची त्याच्यामध्ये सामर्थ्यता आहे, सर्वात खालची देवता आहे. तेव्हा 100 बडकर एक देवता, माया देवता, सामर्थ्य किती, एवढं मोठं सामर्थ्य तुम्हाला लावलं कामाला, सिस्टममध्ये बसवलं. स्वतः एवढं मोठं सामर्थ्य जो अवतारला आहे, परंतु आपण काय करतो आहे, कशासाठी करतो आहे? हा उद्देश, आपलं ध्येय पक्क नसेल तर या करण्याला काहीच अर्थ नाही. त्यासाठी देवाने अनेक सूत्र सांगितले, अनेक दृष्टांत सांगितले. म्हणजे जे गुंडा असतो म्हणजे काय? दगड पाण्यात असतो, तो दररोज पाण्यात असतो, पाणी त्याच्यापासून वाहत असतं, परंतु जेव्हा तो काढल्या जातो, फोडल्या जातो, त्यात आतमध्ये कोरडेपणा असतो. आपण हे धर्माच्या संपर्कात आहोत, अभ्यास करतोय, सत्संग ऐकतोय, चिंतन करतोय, सर्व करतोय, पण आतलं काय? आंतरिक ध्येय, आंतरिक उद्देश, आंतरिक ओलावा, आंतरिक भाव हे निश्चित जर असेल तर त्या करण्याला अर्थ आहे. अन्यथा बाह्य अंगाने काय अर्थ? बाह्य अंगाने अनंत जन्म, अनंत सृष्टी आपण करतो. आणि अन्य लोक, जी गर्दी आहे अनेक मंदिरांमध्ये, ही बाह्य अंगाने तर चालू आहे, आतून ते काही करतात का? नाही करत. ते ह्या मंदिरात जातात, गर्दी आहे, काय करायचं ते अपेक्षेपोटी करतात, रिझल्ट भेटत नाही. ते म्हणतात हे किती वेळा आलो, 5 गुरुवार झाले, मग दुसरा कोणीतरी सांगतो इथं नाही, मला तिकडं रिझल्ट भेटला, मग तू तिकडं जातो. तिथं रिझल्ट नाही भेटला तर इथं नाही, तिकडं. आणि हे मंदिरच संपलं का मग बाबागिरी चालू होते, मग बाबांकडे जायला सुरुवात होते. ही गर्दी आहे, सगळीकडे दिसते.
अनेक संतांनी यावरती खूप सडेतोड उत्तरं दिलेले. संत ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती वेश्येचा दृष्टांत दिला. म्हणलं हा एकच आहे, सगळीकडे फिरत असतो. वेश्या भक्ती करताय तुम्ही, सोंग घेतलेलं आहे. तसं इथं नाही आहे. इथं का बरं नाही आहे? इथे स्पष्टता आहे, पारदर्शकता आहे, क्लिअरिफिकेशन आहे. सर्व तुम्हाला रस्ता दिसतोय, ध्येय दिसतंय, ॲड्रेस आहे, नाम आहे, सर्व आहे. आणि तरी आपण करत असेल तर काही धर्म फसणार आहे, देव फसणार आहे? नाही, आपण आपल्याला फसवतो. आणि आपण आपल्याला कोणीही फसवत नाही. असं कोणी म्हणतं का मला फसवावं, मी फसावं, असं कधीच म्हणत नाही. मग धर्म हा सुद्धा न फसण्यासाठी आहे. आजपर्यंत फसलो, आता नाही फसायचं. म्हणून त्यातून आपण आपलं ध्येय निश्चित करून नियोजन जसं जमेल तसं, प्रत्येकाचं नियोजन सारखं असू शकत नाही, होऊ शकत नाही, पण सारं नियोजन आपण करतो तसं आपल्या हिताचं नियोजन, आपल्या भल्याचं नियोजन परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे, ते आपण करावं. हीच परमेश्वराची माफक अपेक्षा. पण ती नाही करत असेल तर देवाला सर्व समजतंय, कळतंय, परंतु सतत सतत वारंवार कुठंतरी कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वर संधी पण देत आहे, जाणीव करून देत आहे. ती जाणीव आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आपली सत्सदी विवेक बुद्धी जागृत असेल तर ती आपल्याला लक्षात पण येते, स्पर्श पण होतो की अरे हे तिकडून आहे, इकडून नाही आहे, हे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. म्हणून आपण सत्सद बुद्धी जागृत करून डोळे उघडे ठेवून आपण धर्म सांभाळला पाहिजे. उद्देश आपला तो क्लिअर असला पाहिजे. काल आपण परमेश्वराचे धर्म बघत असताना सर्व कर्तात्व, सर्व निराभिमानित हे आपण बघितलं. कर्तृत्वाचे सर्व सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. कर्तृत्वाचं सर्व सामर्थ्य, जीवाचं, देवतेचं, प्रपंचाचं सर्व सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. कारण चेतन होतं तिथून येतं, क्रिया तिथून येते, सुरुवात तिथून येते, ॲक्टिव्हनेस तिथून येते. ते अनादीचे जरी पदार्थ असेल तर इनॲक्टिव्ह आहे, त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं सामर्थ्य परमेश्वराचं आहे. आणि म्हणून ते परमेश्वराचं कर्तृत्व आहे. आणि सर्व सामर्थ्य कारण रूपाने परमेश्वरच असून सुद्धा त्या स्वरूपी पण तो स्वतः कधी कार्याला आणि स्वतःकडं सर्व आहे, सर्व कर्तृत्व तोच आहे, परंतु तो फक्त जाणीव करून देत असतो. बोध देणं ही जाणीव आहे, बोधशक्ती देणं ही शक्ती आहे. ऊर्ध्वगतीचा विचार करून त्या बाजूने विचार करण्याची ताकद आपल्या विचारामध्ये निर्माण करणं याच्यावर एक अवलंबून असतं. 11वी पास झाली तर 12वीला जातं, 12वी पास झाली तर 13वीला जाता येतं. एक गोष्ट केली, महिनाभर काम केलं तर पगार भेटतो, सिस्टम आहे. याला शिचे दरवेळेस बरोबर योग्य हप्ते भरले तर त्याचा रिटर्न्स भेटेल किंवा फायदा होईल. तर 2 हप्ते 4 हप्ते थकले का ती जी पॉलिसी ती कॉलॅप्स होते ना. तसं आहे आपले सातत्यपूर्ण प्रयत्न त्या परमेश्वराच्या ध्येयाच्या अनुषंगाने जर बरोबर असला तर त्याचे फायदे भेटणार आहे, नुकसान काहीच नाही आहे. पण जे भेटायला पाहिजे ते परमेश्वराला आपल्याला द्यायचं आहे आणि तेच आपल्याला मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण का तो देणार आहे, त्याची भक्ती का करायची, त्यालाच का अनन्यभावी शरण जायचं, त्यालाच का प्राप्त करायचं, तोच आपल्याला इथून काढणार आहे. कोणत्या उद्देशाने, काय गॅरंटी काय त्याची? आपण म्हणतो हे बरोबर आहे, पण काय गॅरंटी? ही बोधशक्तीच्या माध्यमातून गॅरंटी परमेश्वर आपल्याला देत असतात. कारण तो सर्व शक्तियुक्त आहे, सर्व शक्ती त्याच्यामध्ये, तो सर्व शक्तियुक्त असल्यामुळं आपल्याला तो घेऊन जाणार आहे आणि परत रिटर्न्स तो आपल्याला पाठवणार नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण महाराजांनी तेच सांगितलं. अर्जुन देवाला शेवटच्या अध्यायात तेच सांगितलं का दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, रहस्यातलं रहस्य ज्ञान आहे. मला जाणण्याव्यतिरिक्त तू काही जाणू पण नको आणि मला शरण येण्याव्यतिरिक्त तुला काही करायची गरज पण नाही. पण मला शरण न येता जे बी तू करशील, यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, व्रतवैकल्य आहे, मला न जाणता केलेलं ते हे गावताच्या गाडीप्रमाणे म्हणले, काहीच उपयोग नाही त्याचा. ते कधी जळेल, कधी संपेल, त्याला काही अर्थच नाही. मला जाणल्यानंतर केलेली छोटीशी गोष्ट ही खूप मोठी होईल, पण मला न जाणता जर ती केली तर त्याला काही अर्थच नाही. म्हणून परमेश्वराला जाणणं महत्त्वाचं. लोक करतात, भक्ती करतात, पण परमेश्वराला न जाणता भक्ती करतात आणि आपली भक्ती परमेश्वराला जाणून करतात. मग त्या भक्तीचा आपल्या भक्तीत फरक असला पाहिजे. तेही अभिलाषेपोटी भक्ती करतात, स्वार्थापोटी भक्ती करतात, दृष्टपर भक्ती करतात आणि आपण हे तशीच केलं. त्याच्यातून फरक काय आपला? तर मंदिर बदललं, नाम बदललं, मूर्ती बदलली, फरक काय? तो फरक जर आपण म्हणतो परमेश्वराची भक्ती, आम्ही परमेश्वराची भक्ती करतो, तर ते परमेश्वराची या भक्तीत बसणारं जे तत्व आहे
ते स्वीकारून जर केलं तर ती परमेश्वराची भक्ती. अन्यथा ते करतात सेम टू सेम आपण करतो, फरक काय? बोधाचं जी किंमत आहे तिला किंमत काय? म्हणून आपल्यात बदल आहे आणि तो बदल विचाराने, ज्ञानाने, आचाराने परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा असला पाहिजे. तो सर्वशक्तियुक्त, मायेने युक्त असलेला ईश्वर, तो जो परमेश्वर आहे तो परमेश्वर मायेने युक्त म्हणजे शक्तीने युक्त. माया म्हणजे एक नुसती माया नव्हे, साऱ्या देवता आल्या मग त्याच्यामध्ये, करोमीपासून सर्व देवता आल्या. असा हा सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर, सच्चित आनंद, आपण ते विषय शब्द बघितले, त्यातला नेमका फरक बघितला. तो जो परमेश्वर आहे तो जीव प्रपंचा व्यतिरिक्त आहे. जीव प्रपंचाच्या व्यतिरिक्त म्हणजे जीव, देवता आणि प्रपंच तिन्ही आलं त्याच्या व्यतिरिक्त आहे. ते आपण बघितलं काल. सर्वातीत आहे पण वेगळा आहे. हे जे तत्व आहे हे फक्त आपणच समजू शकतो, आपणच जाणू शकतो आणि ते फक्त बोधाद्वारे. काल मी सहज सांगितलं होतं तुम्हाला, जो आतला आहे तो आतल्याच्या बाहेर आहे आणि बाहेरचा आहे तो बाहेरच्याच्या बाहेर आहे. जो बाहेर आहे तो बाहेरचा आत आहे, जो आत आहे तोच आतल्याच्या आत आहे. सर्वातीत आहे पण वेगळा आहे. हे आपण जर समजून घेतलं, सर्वातीत हे तत्व, यावरती आपण बरंच चिंतन केलं आणि यातच सर्वांचं कन्फ्युजन आहे. हे जे धर्म आहे परमेश्वराचे, ते परमेश्वराचे धर्म परमेश्वराने सांगितले, परंतु समजणं खूप अवघड आहे. सर्वात्मक आणि सर्वातीत. सर्वात्मक म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असणे आणि सर्वातीत म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असूनही वेगळा असणे. सर्वात्मक भावनाने लोक धार्मिकता करतात, सर्वांच्या ठिकाणी म्हटले, पण तसे ना वागत ना बोलत. सर्वांच्या ठिकाणी जर देव आहे तर तुमचं वागणं बोलणं तसं असलं पाहिजे, परंतु तसं राहत नाही. एकीकडं म्हणायचं की सर्वांच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे, सर्वच परमेश्वर आहे, मात्र वागताना ते जमत नाही. आपण त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. सर्वांच्या ठिकाणी आहे, परंतु कोणत्या अर्थाने आहे, कोणत्या उद्देशाने आहे, कोणत्या भावाने आहे आणि असूनही वेगळा कसा आहे हे फक्त आपणच समजू शकतो. तो सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे, जीव, देवता, प्रपंचाच्या व्यतिरिक्त वेगळा आहे, परंतु त्यांचं कर्तृत्व, यांचं कर्तृत्व कोणाकडे आहे? परमेश्वराच्या. कर्तृत्व परमेश्वराकडे, कार्याला आणणं परमेश्वराकडे आहे, परंतु तरी त्याच्या वेगळा आहे. या दोन्ही अनादि सिद्ध पदार्थापासून तो पूर्णपणे वेगळा आहे. म्हटले वस्तुतः परमेश्वर हा जीव प्रपंचात सर्वात्मकतेने आहे. आपण बघितलं, सर्वात्मकतेने आहे. ते जर नसतं ते कार्याला आलेच नसते, यांच्यामध्ये काही सामर्थ्यच नसतं, ते काही करू शकले नसते, परंतु त्यांच्या कोणत्याही जीव प्रपंचाच्या ते लिंपित होत नाही, लिंपित होत नाही. काल यावरती आपलं बऱ्याच चर्चा झालेली आहे की आपण मुलाचे जरी वेगळा असलो तरी त्याचा परिणाम आपल्यावर होतो, पण परमेश्वर आपल्यामध्ये असूनही परिणाम मात्र परमेश्वरावर काहीच होत नाही. आपल्या साध्या साध्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होतो. पिक्चर पाहताना, टी व्ही पाहताना, समाजाची एखादी बातमी वाचताना सुद्धा परिणाम होतो, कारण ती अटॅचमेंट आपण निर्माण केलेली आहे. काही घेणं देणं नसतं, काही संबंध नसतो, पण परमेश्वराचा संबंध असूनही संबंध परमेश्वर ठेवत नाही. एक सुरक्षित अंतर, जे करायचं आहे ते करायचं आहे, जीवाच्या हिताचं आहे ते. म्हणून परमेश्वर कधी लिंपित होत नाही म्हणले, म्हणून त्यास त्यांच्या वेगळा म्हटलेले आहे. असूनही वेगळा, लिंपित होत नाही म्हणून वेगळा. आपल्यालाही त्याच पद्धतीनं आपली साधना, आपली विचारधारा, आपली आचार प्रणाली निर्माण करावी लागेल. समाजात आहे परंतु समाजाच्या वेगळा, धर्मात आहे पण धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या बाजूने चालले का धर्माच्या वेगळा होतो आपण. आणि एवढं करूनही परमेश्वरांचा संग्रह पाळावा, म्हणजे संग्रह समाजात राहत आहे, समाजाचे संकेत पाळावं लागतील. समाजाला सोडून तुम्हाला काहीच करता येणार नाही. तुम्ही म्हणले आम्हाला हे चालत नाही, आम्हाला चालत नाही, आम्हाला चालत नाही, यांनी तर सारी गडबड झालेली. मानवांना समाज एक वेगळा विशिष्ट वर्ग का मानायला लागला? का आपलं अज्ञान आणि त्या अज्ञानातून आपण दिलेलं स्पष्टीकरण. नाही आमचा देव कडक का ना, आमचं असं ना, आमचं तसं, तुमचं असं, आपण दरी पाडलेली. हे वर्गीकरण आपण केलेलं आहे, परमेश्वराने केलेलं आहे. परमेश्वरचा सम, जी विषम. परमेश्वरामध्ये ती काही विषमता नाही आहे, त्याच्या दृष्टीत सारे सम आहे. त्याची त्याच्या जशा जशा योग्यता आहे त्यानुसार त्या परमेश्वराने विषय व्यवस्था केलेली आहे.
आणि त्या विषय व्यवस्थेनुसार त्याच्या भावानुसार परमेश्वरच देणार आहे. देवता काही देऊ शकत नाही, देणारा तोच आहे. परंतु आपण मात्र त्याचं वर्गीकरण केलं, अंतर पाडलं. हे अंतर आपण जर योग्य पद्धतीनं तत्त्वज्ञान समजून घेतलं असतं, त्या पद्धतीनं आपण समाजासमोर मांडणी केली असती, तर कोणताही वर्ग आपल्याला वर्ग वेगळा समजला नसता. आजही कितीतरी लोकांना, आता आम्ही जातो, तुम्ही जरी गेले तर तुम्हाला काय कोणी म्हणणार नाही महानुभाव, परंतु आमचा एक ड्रेस कोड असल्यामुळं कितीतरी लोक आम्ही प्रवास करत असताना, आता मी पुण्याला एका ठिकाणी गेलो होतो, तर 5 ते 10 लोकांनी मला विचारलं की कॅप काय म्हणे. त्यांना असं वाटतं ड्रेसचं ठीक आहे बाबा, लुंगी लावली, शर्ट घातला आहे, कॅप काय. म्हणजे आम्ही संन्यासी हे सुद्धा माहीत नाही, मानव संप्रदाय माहीत नाही, स्वामी श्री चक्रधर माहीत नाही, लीळाचरित्र माहीत नाही, असा कितीतरी वर्ग आहे. आणि तो महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्रातला आहे. तिथे एका व्यक्तीनं, कोल्हापूरचे एका व्यक्तीने विचारलं की काय हो, आम्हाला काही लक्षात आलं नाही नेमकं तुम्ही कोण आहे. त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा हा हे कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. असे अनेक लोकांनी विचारलं. तेव्हा आपण किती छोटे आहोत हे लक्षात येतं. धर्म खूप मोठा आहे, तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, परमेश्वर जो आहे तो आहे, सगळ्यांच्या पलीकडे पर आहे, परंतु तो आपण स्वीकारू शकलो नाही. तो स्वीकारून आपण समाजापर्यंत नेऊ शकलो नाही. हे छोटंत्व आपल्याला दुःख करून जातं. तेव्हा कळतं की अरे आपल्याला किती स्कोप आहे धर्मतत्वज्ञान लोकांपर्यंत नेण्याला. स्कोप आहे की नाही. एक कंपनी असते, तुम्ही ऐकलेली असेल, ती आउट ऑफ कंट्रीची शूजची कंपनी असते. ते 2 लोकांना त्यांचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात इंडियामध्ये सर्वे करायला पाठवतात. 2 एक एका बाजूनी, एक एका बाजूनी सर्वे करतोय, मार्केटिंग करतोय, आपल्या कंपनीला किती स्कोप आहे हे बघतोय. एकाने काय अभिप्राय दिला, आपली कंपनी तिकडेच बरी म्हणे, इथं चालणारच नाही, इथं लोक चप्पलच घालत नाही पायामध्ये. जर घालतच नाही तर विकणार कसं, कोण घेणार कोण. आणि एकाने अभिप्राय दिलाय ताबडतोब लॉन्च करा, इथं जेवढा स्कोप आहे तिथं जगात कुठं स्कोप नाही, कारण इथं चप्पल लोक घालत नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, त्यांना ते चप्पल घालण्याची सवय लावावं लागेल, मग आपोआपच घालतील. आणि स्कोप आहे. अगोदर साऱ्यांच्या पायात चप्पल आहे, शूज आहे, तर परत नवीन मार्केटला येणारी कंपनी किती चालेल, त्यांना किती वेगळं वैशिष्ट्य, गॅरंटी, वॉरंटी, किंमत, क्वालिटी, त्याच्यावर खूप वेळ द्यावा लागेल, खूप एनर्जी वेस्ट करावं लागेल. इथं काही तो विषयच नाही म्हणे. क्वालिटी, गॅरंटी, वॉरंटी, किंमत हा विषय गौण आहे. आता फक्त इथं सवय लावावं लागेल. तसंच आहे आपलं. आपल्याला इतका स्कोप आहे की आपण समाजापर्यंत आम्ही स्वामी श्री चक्रधरांना नेलेलंच नाही, नेऊ शकलो नाही. का आता आपल्याला नीट समजले नाही स्वामी श्री चक्रधर, परमेश्वर आपल्याला नीट समजलेलं नाही. इतका स्कोप आहे. पण स्कोप असूनही करण्याची दानत आहे का आपली, देण्याची दानत आहे का. समाजाला काही देण्याची दानत नाही. आपलं काय होईल का. बरं आपण आपलं करावं तर त्यातूनही आपलं भलं होईल का, नाही गॅरंटी नाही. त्यातूनही हित होईल का याची गॅरंटी नाही. आणि देवाने सांगितले ते दास्यमोचक, पूज्य माईम भटांच्या पहिल्याच भेटीत दास्यमोचक म्हणजे किती मोठं तत्त्व सांगितलं. दास्य म्हणजे सेवा करा म्हटलं. सेवेचा तत्त्व आपल्याला परमेश्वराने दिले ना. आपण सेवा करण्याच्या म्हणजे आपली सेवा काय, फक्त थांबली आपली सेवा, जेवणापर्यंतच आपली सेवा. सेवेत सारं येतं. लोकांना सांगणं येतं, लोकांना त्यातून बाहेर काढणं येतं, कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढून परमेश्वराला मार्गाला लावणं येतं. निमित्त मानी जे म्हटले ते निमित्त कोणाच्या तरी, आपण आपल्याला फक्त निमित्त मानायला सांगितलं. कोणीतरी बळच आपल्याला तो निमित्त झाला त्याला आपण मानत नाही. पण निमित्त मानी जे म्हणजे काय, त्याच्याऐवजी निमित्त होईजे. आपण हे सूत्र लक्षात घ्या. निमित्त होईजे. निमित्त व्हा ना तुम्ही. शास्त्राला निमित्त व्हा, ज्ञानाला निमित्त व्हा, धर्माला निमित्त व्हा. आपण निमित्त होत नाही. आपल्याला कोण निमित्त झालं त्याला मानतो, 100% मानतो. पण मी निमित्त व्हावं अशी भावना ठेवतो का. हा कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून बाहेर पडला पाहिजे, देवतेच्या भक्तीतून बाहेर पडला पाहिजे. हा आलेला आहे. पण हा बी परमेश्वराची भक्ती करत असतानाही अप्रत्यक्षरित्या, इनडायरेक्टपणा तो देवतेचीच भक्ती करतोय, यातून तो बाहेर पडला पाहिजे. निमित्त होईजे. निमित्त व्हा, मग निमित्त मानतील. आपण निमित्त मानी जे म्हटलं आणि थांबून टाकलं आपलं सूत्र, आपली चौकट बांधून टाकली. आपण म्हणतो नाही अधिकार देव करील, देव निमित्त करील,
आपला प्रयत्न कुठं गेला? मग तो प्रयत्नवाद आपण थांबून टाकला आहे. पण तो सर्व शक्तियुक्त जरी असला तरी करायचा आपल्याला आहे, करून तो घेणार आहे, परंतु प्रयत्न आपला आहे. म्हणून 99% प्रयत्नवाद परमेश्वराने सांगितला. प्रयत्न करी दैवाचे साहेब, तुम्ही प्रयत्न करता आम्ही सहाय्य करू, तुम्ही अनाथ व्हा मग आम्ही नाथ हो. प्रयत्नवाद. आम्ही वज्रपंजरी पण तुम्ही शरणागत झाले पाहिजे. हे सूत्र बघा ना तुम्ही. प्रयत्नवाद आपल्याला कंटिन्यू सांगितलं नाही. 1% प्रारब्ध जातो आपल्या हातातच नाही, त्याचा आपण विचार करून उपयोग काय? आणि त्याचा सर्वात जास्त विचार आपण करतो. कारण प्रारब्धवाद म्हणजे काय? होऊन गेलेली गोष्ट, होऊन गेलेली गोष्ट आहे, ती तुमच्या हातात राहिलेली नाही आणि त्याचा विचार करतो. नाही अधिकार पाहिजे, अधिकार पाहिजे, ना आधी करत नाही, ना आधी करत नाही. होऊन गेली ना गोष्ट. आता तुम्ही नुसतं अधिकाराच्या गप्पा मारत असले आणि बोलत राहिले तर तो अधिकार प्राप्त होणार आहे का? मग अधिकार प्राप्त होण्यासाठी दिलेली संधी आज आहे ना, निमित्त व्हा, सेवा करा. या 2 गोष्टी जरी पाळल्या तरी तुम्ही अधिकार प्राप्त कराल. अधिकार नाही, अधिकार नाही. देवा बाबा ते अधिकारच लागतो, अधिकारच लागतो. कुठून आणला अधिकार? अधिकार म्हणजे कॅपॅसिटी. ही पाण्याची बॉटल आहे ना आपल्याकडे, असते इथं नाही, आज आणली. 1 लिटरची पाण्याची बॉटल, तिच्यात 2 लिटर टाकून चालणार आहे का? तिची कॅपॅसिटी 1 लिटर आहे. आता उपयोग नाही आहे ती. जेवढी कॅपॅसिटी आहे ती वाढवायची तर वाढू शकता तुम्ही. 2 लिटरची बॉटल घेऊ शकता, 5 लिटरची बॉटल घेऊ शकता, 20 लिटरचं मग जार बी आणू शकता. तुम्हाला जेवढी गरजेची तेवढी. आता धर्म तुम्हाला जेवढा गरजेचा आहे हिताच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, तेवढा जार वाढवा. तुमचा 20 लिटरचा वाढवा, नाही तर 50 लिटरचा वाढवा. ते वाढवतोच आहे ना बाबा. पिशवी जेवढी वाढवली तेवढी वाढते, आम्ही ती वाढवतो. बाकीचं देवाने जे वाढवायला लावलं ते ना वाढत नाही ना. आपण भ्रमात आहे, भ्रमात. जोड नाही, अधिकार नाही, योग्यता नाही. ह्या भ्रमातून पहिले आपण बाहेर पडलो पाहिजे. जोड नसती, अधिकार नसता, योग्यता नसती तर इथपर्यंत तुमचा प्रवास झाला असता काय? झाला तुमचा प्रवास. तुम्ही भारतात जन्माला आले कारण ही कर्मभूमी आहे. त्यातल्या महाराष्ट्रात जन्माला आले, मंत्र राष्ट्र आहे, त्यातल्या गंगा तीरावर जन्माला आले आणि त्यातल्या या धर्माचा बोध परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. अजून कोणता अधिकार चेक करायचा? कोणत्या कॉलेजला जाऊन सर्टिफिकेट आणायचं का? अधिकार आहे का? एखाद्या मंताकडे जायचं, आश्रमात जायचं की बाबा लिहून द्या XYZ माझं नाव टाका, हे अधिकारी पुरुष आहे, हे अधिकारी पुरुष नाही, असं काही लिहून आणायचं का? देवाने लिहून दिलंय तुम्हाला, क्लिअर केलं, डिक्लेअर केलंय का तुम्ही अधिकारी पुरुष आहात, जीव सर्वाधिकारी. अजून कोणतं सर्टिफिकेट पाहिजे? ब्रह्मवाणी व्यतिरिक्त काही सर्टिफिकेट दुसरं असतं काय? जीव सर्वाधिकारी. अहो जीव तुम्ही, सारे जीव सारेच अधिकारी आहे. परंतु आता तो त्याच्या कर्मानुसार त्यांनी तो घालवला आहे, निर्माण केला आहे. तुम्ही तुमच्या कर्माने इथपर्यंत आले, तसे त्यांच्या कर्माने ते तिकडे गेले. आता इथून पुढं तुमचं काय करायचं तुमच्या हातात आहे ना. तुम्ही म्हणता नाही पाठीमागचा अधिकार नाही, पाठीमागचा अधिकार नाही, आणि तुमच्यासारख्यांनी म्हणावं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, बाकीच्यांचा विषयच नाही. किती वर्ष झाले? प्रश्न तिथंच येतो. गोल गोल कुठे फिरा तिथंच येतो. इतरांचा विचारही करू शकत नाही, मी कल्पनाही करू शकत नाही. ज्यांचे 28 वर्ष कार्यक्रम करण्यात गेले, घेण्यात गेले, अभ्यास करण्यात गेले, प्रश्न विचारून भंडावण्यात गेले, भांडणात नाही बोललो मी, भंडावण्यात गेले, ते सुद्धा म्हणतात अधिकार पाहिजे हो बाबा. दुसऱ्यांची काय परिस्थिती असेल विचार करण्यासारखी गोष्ट. जीव सर्वाधिकारी, तो सर्वाधिकारी म्हणून तुम्हाला सर्व अधिकार तुम्हाला देऊन टाकलेला आहे. तुम्हाला एखाद्या प्लॉटची खरेदी करायची असेल, कलेक्टरकडे जाऊन उपयोग आहे का? IAS ऑफिसर, IPS त्यांच्याकडे जाऊन उपयोग आहे का? मंत्र्याकडे जाऊन उपयोग आहे का? त्याला ते डॉक्युमेंट बनवायचे तर सब रजिस्टरकडेच जाऊन नोंदवावं लागेल. सब रजिस्टर ही कलेक्टरपेक्षा खालची पोस्ट आहे, पण त्या सिस्टमचा एक भाग आहे, तिथंच जावं लागेल. परमेश्वर सर्वाधिकार आहे म्हणून तो आपल्याला सर्वाधिकारी बनवलं आहे.
त्याच्याकडे सर्वाधिकारी तर सर्व शक्तियुक्त असल्यामुळे तो सर्वाधिकार दिलेला आहे. कलेक्टरनेच त्याला आदेश दिलेला आहे का XYZ अशाचे डॉक्युमेंट तू बनव. अधिकार कलेक्टरने दिलेला आहे, पण कलेक्टर करू शकत नाही, ते नोंदवू शकत नाही. परमेश्वर सर्व शक्तियुक्त आहे म्हणून आपल्याला अधिकार दिलेला आहे. तुला मुक्तीला जाता येईल, तू जाऊ शकतो. वास्तविक परमेश्वराने किती मोठी रिस्क घेतली. निरानंद जीव आहे, अनादि अविद्यायुक्त जीव आहे, मतित्रय आहे, अनंत दोष आहे, परंतु फक्त 2-4 गुणांनी देवानी पॉझिटिव्ह विचार केला आणि आपल्याला संधी दिली. नाही तर देव म्हटले असते याच्याकडे काय आहे, एक तर निरानंद, आनंदी अविद्यायुक्त, अनंत दोष, मतित्रय, हा प्राप्तीला जाऊ शकत नाही. पण देवाने काय पाहिलं, जीव सर्वाधिकार आहे. आपण गुणाच्या अनुषंगाने जीवाचे जे बघितले ते 2-4च गुण आहे. बद्धमुक्त, बद्ध आहे पण मुक्तीला जाणार आहे. बोधदाता आहे, म्हणजे बोध परमेश्वर दाता आहे पण बोध घेण्याला पात्र आहे. 2-4च गुण आहे. आपण कधी पाहतो निगेटिव्ह, म्हणजे दोषाकडे बघतो एखाद्या जीवाकडे, याच्याकडे कोणते दोष, पण त्याच्याकडे एखादा गुण असेल ना, त्या गुणाच्या माध्यमातून आपण त्याच्याकडे पाहायचं पाहिजे. परंतु आपण त्यासाठी गुन्हे लावावं लागतं. परमेश्वर सर्व शक्तियुक्त आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने सर्वाधिकार दिलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. सर्व शक्तियुक्त मग काय त्याच्यापुरताच मर्यादित आहे का, त्याच्यापुरताच आहे का, फायद्याचं नाही. ती सर्व शक्तीसुद्धा परमेश्वराची आपल्यासाठी आहे आणि ती सर्व शक्तीचा उपयोग आपल्यासाठी परमेश्वर कसा करतात हे आता आपण पुढं पाहणार आहोत. वास्तविक त्या परमेश्वराच्या सर्व शक्तीचा उपयोग त्यांना काही आवश्यकता नाही, कारण तो आनंदमय स्वरूप आहे. आनंद व्यतिरिक्त काय मिळवायचं आहे देवाला, परंतु त्या शक्तीचा उपयोग ह्या जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वर करतात. आणि ह्या त्यांच्या कोणत्याही जीव प्रपंचाच्या ते लिंपित होत नाही का, तर तो वेगळा आहे. जसं एखादा योगी पुरुष असतो, एखादे साधक असतात. ऑलरेडी सारे साधूंनी असं राहायला पाहिजे. हे उदाहरण जे दिलेलं आहे पक्षकारांनी, असं राहिलं पाहिजे की ते लोकांमध्ये राहतात, बसतात, खातात, बोलतात, गप्पा मारतात, सर्व करतात. अस्थिपरीचा पुरुष जो आहे तो लोकांसारखाच दिसतो ना. त्याला काही वेगळे शिंग असतात का, आम्हाला काही वेगळी शिंग आहे का, काय वेगळं काय आमच्याकडे, काहीच नाही. तुमच्यासारखंच आम्ही 2 डोळे, आम्हाला 2 डोळे, 2 कान, नाक, कान, सर्व. तुम्ही जेवण करता, आम्ही जेवण करतो, फरक काहीच नाही आहे. तर ते लोकांमध्ये राहून त्यांच्यासारखेच मठ मंदिरात राहतात, त्यांच्यासारखेच मठ मंदिरं घरे असतात. भिक्षेचं अन्नदोग जरी खात असले तरी अन्नच आहे की नाही. परंतु त्यांच्या सुखदुःखापासून ते वेगळे राहतात, लिंपित होत नाही, डिस्टर्ब होत नाही. तुम्ही किती सांगितले, किती रडले तर आमच्यापर्यंत पोचत नाही ना. आमच्यापर्यंत ते पोचत असेल आम्ही काय करतो, फक्त मार्गदर्शन करतो, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. परंतु तुम्ही रडायला लागले, आम्ही तुमच्याविषयी जास्त रडायला लागलो तर ते योगीपणाला, त्या साधुत्वाला काही अर्थच राहिला नाही. आणि जर एखादा असा करत असेल तर फक्त ॲक्टिंग करतो आहे, त्याला तुमच्या काही घेणं देणं नाही. पण बाबाला किती माझ्यामुळं किती दुःख झालं हे जर तुम्हाला जाणवलं तर मग बाकीच्या गोष्टी करून घेता येतात. पण ते कधी लिप्त होत नाही. जो योगी असते, जे साधू असतात, संन्यासी असतात, अनुसरलेले असतात, परमेश्वराच्या त्या चौकटीत बसणारे असतात, ते सगळे फिरतात, सगळे करतात, सर्व दिसतात, परंतु लिंपित होत नाही, परिणाम करून घेत नाही. परिणाम त्यांच्यावर झालेला आहे परमेश्वराच्या बोधाचा, बोधशक्तीचा. ते एकदा परिणाम होतो, दुसऱ्यांदा थोडी परिणाम होतो. एखाद्या माणसावरती परिणाम झाला तो वेडा झाला, आता अजून दुसरा कोणता परिणाम होणार, आणखीन कोणता वेडा होणार, वेडा झाला ना तो. तसं आहे, एकदा जर त्याच्यावर परिणाम झाला तर दुसरा परिणाम तो करून घेत नाही म्हटले, तो लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा जीव प्रपंचाच्या असूनही, जीव प्रपंचात असूनही त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळा असतो म्हटले, वेगळा राहतो. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा परिणाम होत नाही. आणि कालच आपण बघितलं, हे परमेश्वर सर्व बघतोय, सर्व पाहतोय, सर्व महाराष्ट्रात फिरत असताना सर्व जीवाच्या जवळ जातात, जीवाच्या अडचणी, प्रॉब्लेम्स, हे ते सर्व परमेश्वर पाहतात, सर्व माहिती. आणि काही तर स्वतःहून सांगतात. शांताबाई देवाकडे आली तर लगेच देवाची भक्ती करायला लागली का, तिनं तर पहिले तिचं रडगाणंच केलं ना, माझा मुलगा बी तुमच्यासारखाच होता, देवा नवरा मेला, मुलगा गेला, पोरीचं असं झालं, हे झालं, काही खरं नाही.
आता मी ठरवलं आहे, एकीला पाठीला बांधील, एकाला पोटीला, तिकडे जाऊन मरून घेईल, जाऊ द्या. देवाने सारं ऐकून घेतलं. परिणाम करून घेतला का? काही नाही. ठीक आहे, काय हरकत नाही बाई, जेव्हा तुम्ही. बाईसानं सांगितलं चरण तीर्थ द्या त्यांना, जा तुम्ही विडारी झोपा. झोपले. सकाळी आले, बाई यांना रात्री काही आलं नाही, रात्री काहीच आलं नाही, शांत झोप आली. रिझल्ट दिला देवाने, शांत झोप आली. तिला थोडं बरं वाटलं, शांत वाटली, राहायला लागली. म्हणले हिला सासरला पाठव. नाही म्हणे, तिला आवडतच नाही. नाही म्हणे, आवडतील, ती वाट पाहत आहे, पाठव. हिचं फेफरं जाईल म्हटले. सारं केलं. या परमेश्वराने दिलेल्या रिझल्टचा मात्र शांताबाई सांगती परिणाम झाला. परिणाम नसता झाला तर अरे फायदे झाले, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मग आता काय मस्त, चला परत. पण त्या केला का तो परिणाम झाला. आणि ते म्हटले आता आम्हाला द्वारकाहीच, कशाला जाऊ आम्ही तिकडं आता. आणि देवाने तीनच गोष्टी सांगितल्या, त्या उद्धारल्या. आणि देवाने गौरवोद्गार काढला का जे आम्ही म्हणितलं ते म्हातारीशी घडले. किती मोठा उद्गार, किती मोठी प्रसन्नता मिळवली. खूप काही केलं काय? काहीच केलं नाही. आपल्यावर परिणाम होत नाही. आपल्याला देवाने सारं जास्त सांगितलं आहे, खूप जास्त सांगितलं आहे. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं, एक वचन, एक लीळा, एक स्थान. तुमच्या जिल्ह्यात किती स्थान आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. त्या दिवशी तो व्हिडिओ गेला, मला एकाने पाठवलं, 74 स्थान आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तुम्ही म्हणते 7 आहे, कोणी म्हणतं जवळ आहे, कोणी म्हणतं लांब आहे. वर्ष किती झाले आपल्याला इथं येऊन? आणि 28 वर्षात आपल्या जिल्ह्यामध्ये किती स्थान आहे आपल्याला माहीत नाही. तेव्हा लीळेचा तर विषयच नाही आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे का ज्या जिल्ह्याने आचार्यांना आचार्य केलं, ज्या जिल्ह्यांनी धर्माला आचार्य दिले, ते स्थान इथं आहे. त्याचं मर्म आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळं किंमत नाही म्हणून आपण शोधत नाही म्हणून आपल्याला सापडत नाही म्हणून आपल्यापर्यंत येत नाही. शोधलं तर सापडेल. पण परमेश्वर आपल्याला सारं देतात. पण आता आपली झोळी कशी किती मोठी यावरती अवलंबून असतो. परमेश्वर सर्व शक्तियुक्त म्हटले तर शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे महावाक्याशी आता हा विषय पुढे जाईल. सकळही देवता, सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान, विज्ञान, शक्ती शब्दे बोलीचे, तो सर्व शक्तियुक्त. तो सर्व शक्तियुक्त, तो परमेश्वर, तो सर्व शक्तियुक्त. शक्ती म्हणजे काय? सकळे देवता त्याच्यात आल्या, सकळे ज्ञान आलं, विज्ञान आलं, गुण आले, धर्म आले, सर्व आलं त्याच्यामध्ये. सर्व शक्तियुक्त आहे त्याच्यामध्ये, सर्वच आलं. या शक्ती व्यतिरिक्त जरी स्पष्ट सांगितलेल्या नसल्या तरी देवतावर्ग अनादीचा वेगळा पदार्थ आहे म्हटले. परमेश्वर हा अनादीचा वेगळा पदार्थ आहे. शक्ती तर सकळे देवता आल्या म्हटले, पण अनादीच्या पदार्थामध्ये देवता वेगळ्या सांगितल्या. मग त्या परमेश्वराच्या शक्ती कशा झाल्या असं यांचं म्हणणं आहे. परंतु अनादीचा वेगळा पदार्थ जरी असला तरी परमेश्वराच्या शक्तीतच त्या सर्व देवता येतात. फक्त त्यांचं सिस्टमचा तो एक भाग आहे म्हणून त्याचा वेगळा वर्ग सांगितला. वास्तविक जर तो सांगितला नसता तर आपल्याला परमेश्वर आणि देवता यातला फरक कळाला नसता. आणि आपल्या धर्माचं तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य हे आहे की 3 पदार्थ अनेक संप्रदायात, अनेक धर्मात दिसतात. जीव, प्रपंच आणि परमेश्वर. देवता वर्ग कुठंच सांगितलं नाही. देवता वर्ग फक्त आपल्याकडे सांगितलं आहे, ते परमेश्वराचं सामर्थ्य म्हणून क्लिरिफिकेशन दिलं आहे. अन्यवृत्ती जर आपल्याला सांगितली नसती, कारण देवता हा परमेश्वराचा जर शक्ती आहे ते वेगळं सांगण्याचं काही कारण नव्हतं. कारण त्यांच्या माध्यमातून करताय आम्हाला भाजा, पण आपल्यामध्ये कन्फ्युजन क्लिअर झालं नसतं. 18 पुराणे, वेदशास्त्र, भास्करशास्त्र जाणणारे माईंभट यांचंसुद्धा क्लिरिफिकेशन नव्हतं. सकाळी सामग्रीवंत असलेले अर्जुन देव त्यांचं क्लिरिफिकेशन नव्हतं, नेमकं कन्फ्युजन क्लिअर नव्हतं. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर जेव्हा जाणवतात देतात तेव्हा क्लिअर होतं. म्हणून जरी अनादीचा पदार्थ वेगळा सांगितला आहे परंतु तो शक्तीतच मोडतो. शक्तीत आहे म्हणून अनादीचा सांगायची गरज नव्हती. पण मग परमेश्वर समजला नसता. परमेश्वराची जाणीव, त्याची स्पष्टता करण्यासाठी तो सांगणं गरजेचं होतं. अन्याची व्यावृत्ती झाल्यानंतर शिवाय पराची प्रतिष्ठा होत. देवता सांगितल्या म्हणून परमेश्वर कळाला. मध अंतर एका देवतेमध्ये, म्हणून ती बोध, ती स्पष्टता आपल्याकडे येते. परमेश्वर या शक्तीद्वारेच ब्रह्मांडाचे कार्य करतात. हे आता देवता वर्ग आपण बघितलेला आहे बऱ्यापैकी, पण तरी आता काही वचनांच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत येणार आहे.
आणि यावरती खूप सखोल केलेली. हे तुम्हाला इतकं सोपं वाटायला पाहिजे, कारण देवता वर्ग स्पेशली आपण विषय घेतला इथंच. ते ब्रह्मांडाचं कार्य करतात, त्यांच्यामार्फतच परमेश्वर सर्व कार्य करत असल्याने देवता व्यतिरिक्त परमेश्वर या शब्दार्थाने घेता येत नाही. देवता व्यतिरिक्त परमेश्वर आहे, शब्दार्थाने घेता येत नाही, कारण देवतेला त्रंश परमेश्वरामध्ये माया आली म्हणजे देवता आल्या, शक्ती आली. म्हणून जीव आणि प्रपंच सांगितलं. प्रपंचातच देवता वर्ग इन्क्लूड झाला. काही ठिकाणी जीवातच देवता हा वर्ग इन्क्लूड झाला साम्यता म्हणून जीव प्रपंच व्यतिरिक्त सांगितलं. तो एक भाग आहे परमेश्वराचा, पण तरी अनादीचा वेगळा पदार्थ सांगितला. याचं कारण वेगळं आहे आणि तो परमेश्वराच्याच शक्तीचा एक भाग आहे. ही गोष्ट वेगळी आहे. शक्तीमध्ये सर्व देवता येतात, धर्म येतात, सर्व जे आजपर्यंत आपण धर्म पाहिले. गुण येतात, ज्ञान येतं, विज्ञान येतं. हे सर्व शक्तीचाच प्रकार. यापैकी देवतांना परमेश्वराच्या चेतनाशक्ती मानतात, देवतांना चेतनाशक्ती मानतात. देवते व्यतिरिक्त ज्याही शक्ती आहे त्या जडाशक्ती, चेतनशक्ती आणि जडशक्ती, अशा शक्तीचे दोन प्रकार परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञानात सांगितलेले. मग धर्म आहे, गुण आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, जडशक्ती आणि चेतनाशक्ती हे देवता वर्ग. हे दोन प्रकार आहे. आणि यातच आपण आता पुढे चेतनाशक्ती त्याचं कार्य, जडशक्ती त्याचं कार्य, अव्यक्ती कोणतं, व्यक्ती कोणतं, त्याचा फायदा कोणता, ते आपल्याला पुढं पाहिलं का अधिक क्लिअर होईल, अधिक स्पष्ट होईल. काही शक्तीचा वापर परमेश्वर या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी कसे करतात. परमेश्वराच्या चेतनाशक्ती ज्या आहे त्या देवतांना म्हणतात. तर देवता व्यतिरिक्त ज्याही शक्ती आहे त्या जडाशक्तीमध्ये येतात. देवता या चेतनाशक्ती असून त्या भावरूप आहे. तर गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान या जडाशक्ती या भावरूप आहे. परंतु आता देवता स्पष्ट आपल्याला शब्दांनी जाणता येतात. किती देवता, त्याचं स्वरूप, मर्यादा, त्याच्यामुळे असलेलं सामर्थ्य, 10 पटीनं वाढलं, 8 पटीनं वाढलं, 55, हे सर्व आपल्याला पंचप्रकार सर्व माहिती आहे. पण बाकीचं जे आहे ते अभावरूप का म्हटलं, तर ते आपल्याला आता कार्याद्वारे परमेश्वर कसे करतात त्यावेळेस लक्षात येणार, त्यावेळेस आपल्याला प्रचितीला येणार, त्यावेळेस आपल्या अनुभूतीला येणार आहे. तर चेतनाशक्ती म्हणजे सकळे देवता. आता जो वर्ग आहे हा चेतनाशक्तीचा, सकळे देवतेचा, हा आपण बघितलेला आहे आणि पूर्ण एक विषयच वेगळा तो आपण अभ्यासला. तरी आपण या अनुषंगाने आता विषय आला आहे तर आपले परत आवर्तन होईल. परंतु खूप जास्त त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्याची गरज वाटणार नाही. उलट हा विषय झालेला असल्यामुळे मी बोलल्यानंतर तुम्ही फटाफट बोलले पाहिजे, कारण तो झालेला विषय आहे. जर झालेला आहे आणि फटाफट बोलत नसेल तर मग काय झालं हे बी आपण समजून घ्यायचं. तर त्रंश स्वरूपात अंतर्भूत असलेली जी माया आहे ही सर्व देवतांची स्वामिनी, ती परमेश्वराची प्रमुख शक्ती आहे. कोणत्या सूत्रातून सांगितलं? प्रमुख शक्ती आहे. विचार मालिकेतलं 112 नंबरचं सूत्र आहे, माया ईश्वरीचे प्रथमकरण. माया ईश्वरीचे प्रथमकरण आहे. परमेश्वरची ही माया ही पिये देवता आहे. आपण पिये समज, सर्व साहेबांचं त्या पियेला सर्व माहीत असतं, शेड्यूल माहीत असतं, नियोजन माहीत असतं, सर्व माहीत असतं. तसं परमेश्वराची प्रवृत्ती ही मायाला कळते, समजते. म्हणून सारं नियोजन हे राजा जसं एखाद्या प्रधानाद्वारे कार्य करतो तसं परमेश्वर हे मायेद्वारे कार्य करतात. म्हणून आता हे जो शब्द आहे प्रथमकरण म्हणजे काय, मग मायेला बनवलं का देवाने? नाही. त्या मायेला प्रवृत्ती समजल्यामुळं ती माया ॲक्टिव्ह झाली सर्वात अगोदर आणि मग तिनं सर्वांना कामाला लावलं, कार्याला लावलं परमेश्वराच्या प्रवृत्तीनं. म्हणून माया ईश्वरीचे प्रथमकरण आहे. आद्यशक्ती माया, मुख्य शक्ती, आद्यशक्ती जी आहे ती मायाच आहे. यावरील वचनावर परमेश्वराने सिद्ध केले आहे की मायेच्या स्वरूपात इतर सर्वच देवता येतात. कारण ती सिस्टम पण तशीच आहे. खालची देवता वरची देवता खालच्या देवतेला व्यापून असते आणि अशा व्यापक भावनेनी मायेपर्यंत गेल्यानंतर मायेमध्ये साऱ्या देवता, माया सर्व देवतेला व्यापक आहे, व्यापून आहे. आणि म्हणून साऱ्या देवतेची जी मुख्य देवता आहे, मॉनिटर, ती माया आहे आणि ती माया मुख्य आहे. तीच परमेश्वराची पिये आहे. त्यावरतीच सर्व कार्य चालतं. आजही आपल्याकडे सिस्टममध्ये हा प्रकार दिसतो. मग क्लर्क असतो, त्याच्यावर सिनियर क्लर्क असतो, मग आणखीन कोणी असतो, आणखीन मॅनेजर असतो, आणखीन जनरल मॅनेजर असतो, जनरल मॅनेजरवरती कोणीतरी असतं. रिपोर्टिंग
तलाठी तहसीलदाराला करतो, तहसीलदार कलेक्टरला करतो, कलेक्टर सचिवाला करतो मंत्रालयात, सचिव मंत्रालयातला मंत्र्याला करतो, मंत्री मुख्यमंत्र्याला करतो. ही सिस्टम आहे. तसं हे सारे इन्क्लूड आहे. साऱ्या देवता म्हणजे माया, आणि त्या मायेच्या करी परमेश्वर सर्व कार्य करतात. परंतु दैवराटीसाठी एक वेगळी सिस्टम परमेश्वराने निर्माण केलेली. इतर ठिकाणी करवराटीमध्ये साऱ्या देवता मायेच्या अंडर असतात, अधीन राहून काम करतात. पण इथं साऱ्या देवता परमेश्वराच्या अधीन आहे, ओळखणी मायेच्या माध्यमातून. माया शब्द वापरला ओळखणीला. मग कर्मभूमीच्या देवतेला सुद्धा ओळखणी माया म्हटलं. कर्मभूमीच्या देवतेच्या पासून जे बी देवता अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, साऱ्या देवतेला माया म्हटलं. का तर जो मायेचा अधिकार आहे तो साऱ्या देवतेला परमेश्वराने दिला, आणि ती दैवराटीसाठी म्हणजे आपल्यासाठी स्पेशल सिस्टम, स्पेशल फोर्स निर्माण केला परमेश्वराने. स्पेशल फोर्स आपल्यासाठी लावलेला आहे. तर ती जाणीव आपल्याला नाही आहे. ते जर आपण समजून घेतलं तर त्या परमेश्वराने ह्या जीवाच्या हितासाठी जो त्याचा झाला आहे त्याच्यासाठी काय काय नाही आहे, किती फॅसिलिटी आहे, किती विचार केलेला आहे, सूक्ष्म विचार केलेला आहे. म्हणून त्या कंटिन्यू परमेश्वर इतर ठिकाणी साऱ्या देवता वरच्या देवतेला रिपोर्टिंग करतात, आणि ती रिपोर्टिंग जाते मायापर्यंत, माया परमेश्वराला रिपोर्टिंग करतात. परंतु दैवराटीमध्ये साऱ्या देवता डायरेक्ट परमेश्वराला रिपोर्टिंग करतात. इथं अंडर नाही. हे कोणत्या सूत्रातून सांगितलं सांगता येईल का? झालंय, शोधत बसा. यावरील वाचनावर परमेश्वराचे सिद्ध केले का मायाच्या स्वरूपात सर्व देवता आहे, व्याप्त आहे. तेव्हा पर्यायाने सर्व देवतांची स्वरूपे ईश्वर स्वरूपात व्याप्त असल्याने दिसून येते. पर्यायाने परमेश्वर पलीकडं आहे सर्वांच्या, त्याच्यामुळे साऱ्याच देवतेला पूर्ण व्यापून परमेश्वर आहे म्हटले. परमेश्वर स्वरूप आनंदमय आहे, आपण बघितलं. ज्ञानमय आहे, आपण बघितलं. हे जे ज्ञानमय स्वरूप हे जर आपण परमेश्वराचं समजून घेतलं ना, आपल्या लक्षात येईल की आपलं काहीच जर लपल्याच जात नाही तर लपवायचं कशाला. आपलं कोणतंही कर्म लपल्या जाणार नाही तर मग करायचं कशाला. चुकीची गोष्ट बी तिथं सेव होती, समजणारच आहे देवाला, तर मग करून उपयोग काय, नुकसानच आहे. हे ज्ञानमय स्वरूप परमेश्वराचं जर समजून घेतलं ना तर आपण तरी लगेच ठिकाणावर येतो. आपण खऱ्या अर्थाने त्यावेळी दैवराटीचं होतं, खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराचं होतं. कारण त्या परमेश्वराला आपण स्वीकारलं ज्ञानमय स्वरूप. कोणतीच गोष्ट लपल्या जात नाही, साधा विचार केलेला सुद्धा लपल्या जात नाही. तेव्हा कृतीचा तर विषयच नाही. कृती CCTV कॅमेऱ्यामध्ये कृती येतात, कोण आलं कोण गेलं. आता आणखीन फॉरवर्ड निघालं, आता बोलणं सुद्धा त्याच्यात रेकॉर्डिंग होतं आहे. काय बोलतात हे सुद्धा रेकॉर्डिंग होतं आहे. हे फॉरवर्ड व्हर्जन आहे CCTVचं. परंतु आता इथून पुढचं जे फॉरवर्ड व्हर्जन आहे असं येईल का नाही शंका आहे का मनातलं बी कॅच होईल. आला अंडरमध्ये, आतमध्ये आला मंदिरात, लगेच त्या CCTVमध्ये कॅमेऱ्याचा भाव, यांनी विडा आणला आहे, कोणत्या उद्देशाने आणला आहे, हा काय, हा चोरी करायला आला आहे, काही मागणी करायला आला आहे, काही द्यायला आला आहे. आणि सर्वात जास्त ट्रस्टीला त्याचा फायदा होईल. द्यायला आला आहे त्याला लगेच एक वेगळी खुर्ची, एक वेगळं काय, आणि आम्हाला तर सर्वात जास्त त्याचा फायदा आहे की नाही. आमचे CCTV कॅमेरे डायरेक्ट आमच्या गेटवरच राहतील. मग त्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं. त्या गेटनुसार लगेच बाबाला कळेल हा भक्त XYZ काकासाहेब आलेले आहे, त्यांच्या खिशात एवढे एवढे आहे, आणि त्यांनी ती देण्याची प्रवृत्ती एवढी एवढी आहे. मग त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम. परंतु यदा कदाचित ते खिशात 5,000 आहे, परंतु ते 50 रुपयाची नोट लावणार आहे. त्याने तिकडंच चहा पाजन 50 रुपये घेऊन या म्हटलं. फायदा कोणाचा किती होईल. पण ते वर्जिन येण्याची शक्यता नाही. ते वर्जिन डायरेक्ट परमेश्वराचं एक ट्रेडमार्क आहे, TM केलेलं आहे परमेश्वराने. काय केलेलं आहे, त्याची कॉपी कोणालाच करता येणार नाही, करू शकत नाही. विज्ञान किती मोठं झालं तरी. आता अजून एक वर्जिन आलं आहे. काय आलं आहे आता, टेक्नॉलॉजी आलेली, AI म्हणता का काय त्याला, AI म्हणता ना, टेक्नॉलॉजी आलेली. आता मी जी बोलतोय ना, मी बोलतोय पण माझं चित्र न दिसता त्यांनी माझ्या फोनवर जर बोलला, मी एखादी व्यक्ती माझ्याशी बोलली फोनवर, कारण मी त्याला दिसत नाही ना, व्हिडिओ कॉल नाही आहे, फोनवर बोलतोय, तो त्या कॉम्प्युटरला जोडेल. आणि मी बोलण्याची जी लकप आहे, माझी बोलण्याची जी ढब आहे, त्याच्यानुसार तो चित्र काढील, तर चित्र बरोबर निघेल माझ्यासारखं. ही वर्जिन आले माहिती का नाही तुम्हाला काही. टेक्नॉलॉजी कशी कशी कोणती कोणती येते हे बघा तुम्ही. AI म्हणताय त्याला, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आता
आणि झाला दुरुपयोग मुंबईला लगेच. टेक्नॉलॉजी आणणारा बिन दुरुपयोग करणारा जीवच आहे. ते IPS जे आहे विश्वास नागरे पाटील आपले नावकरी, त्यांच्या आवाजाचं ते व्हर्जिन पकडून त्यांनी त्यांच्यासारखाच माणूस समोर बसलेला आहे असा व्हिडिओ कॉल लावला आणि तेच बोलताय, कारण दिसताय तेच, आणि कितीतरी कोटीचा फ्रॉड केला. त्यांच्यापर्यंत तो विषय आला तेव्हा त्यांनी ते संशोधन केलं, काढलं, पण अजूनही मूळ गुन्ह्याला पकडता आलं नाही. साधं लोकही त्याचा वापर करताय. पुण्याला आत्ताच एक घटना घडली महिन्यापूर्वीच. मोबाईलमध्ये असं तुमचं बोलता बोलता तुमच्या भक्तांचे मोबाईल हातात घ्यायचे, त्याच्यात असं एक ॲप टाकून द्यायचं आणि मग तुम्ही कुठं गेले, काय बोलले, कोणते कपडे कोणत्या कलरचे घालताय, हे सर्व मला माझ्या मोबाईलमध्ये दिसतंय. आणि त्यातून मग तुम्ही उद्या दुसऱ्या दिवशी आले का, काल पिवळ्या कपडा शर्ट घातला होता, आज तर तुम्ही सफेद घालून आले, आश्चर्य नाही वाटणार का? काल तुम्ही पिक्चरला जायचं म्हणत होते पण गेले नाही, मग अरे खरंच आपल्याला काल पिक्चरला जायचं होतं परंतु नाही गेलो, बाबाला कसं काय कळालं, बाबाला काहीतरी सिद्धी प्राप्त झाली म्हटलं. आणि पुण्यामध्ये घडली घटना सुसंस्कृत, काय पुणे ते काय म्हणे, उन्हेच उन्हे करून टाकलं त्यांनी. एक भक्त त्याचा मोबाईल कंटिन्यू गरम व्हायला लागला. ते काय बाबा, जसं आता तुम्हाला मी सांगितलं असं असं आहे, मोबाईल बिघडला, दाखवा एकदाच. पण ते मोबाईल कंटिन्यू गरम का होतंय म्हणून तो मोबाईल स्टोअरमध्ये गेला का, माझा मोबाईल कंटिन्यू गरम होतोय, सारखा गरम होतोय, चटके बसताय म्हणले. असं कधी होत नव्हतं, बघ म्हणे काय बिघाड झाला आहे, काय बॅटरीचा प्रॉब्लेम, व्हायचा स्फोट, मरायचा आपण. त्यांनी पाहिलं नाही, ॲप आहे ना, हे ॲप टाकल्यामुळं असं झालं. म्हणजे कसलं ॲप आहे म्हणे, हे ॲपचं असं असं काम आहे. त्याची टूप पिटली. अरे हे क्या बात आहे. तो इंजिनियर, तो त्या बाबा जेवढा आधीन झालेला होता त्याच्या ते लक्षात आलं आणि मग तो पोलिसांकडे गेला आणि ते सापडलं आणि त्याला पकडलं. टेक्नॉलॉजीचा कोण कसा वापर करत सांगता येत नाही. मी आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं थोडक्यात, परंतु परमेश्वरांनी तो TM म्हणजे ट्रेडमार्क टाकला. मनातलं अंदाज करेल, तर्क कुतर्क करेल, परंतु परफेक्ट भाव जर ते आलं तर मग विषयच नाही राहिला. मग तरीही गुन्हेगारी शोधण्यासाठी ते कोणतं एक इंजेक्शन देऊन, वास्तविक पूर्ण झोपेत नाही, पूर्ण जागे नाही, नार्को टेस्ट त्याला खरं बोलण्यासाठी, परंतु तरीही अंदाज नाही, तर्क कुतर्कच असतो. परफेक्ट शिक्का नाही देऊ शकत. जे परमेश्वराकडे जे वर्जिन आहे, पूर्ण ज्ञानमय, जे तुमचं सर्व बघून सेव करून त्यावरती अनारब्ध प्रारब्ध म्हणजे मानसिक वाचिक हे जे सारे कर्म आहे त्या कर्मानुसार ती सेटअप आहे आणि त्या सेटअपनुसार जो भोग आहे तो जो शास्त्रात दिलेला आहे, त्या शास्त्रातल्या दिलेल्या गोष्टीचाच विज्ञानाला प्रेरणा आहे आणि मग ती शोधताय. अरे असं असू शकतं का, असं होऊ शकतं का, मग पुढं पुढं चालतं आहे. संशोधन कुठं कुठं काय काय होतं याचं बारीक लक्ष देत चाल, शास्त्राशी पडताळून बघत चला, लक्षात येईल का आपलं शास्त्र फॉरवर्ड आहे का हे विज्ञान फॉरवर्ड आहे. आणि देवाने सांगितलं सर्व शक्तीमध्ये काय येतं, विज्ञान पण आलं. विज्ञान काय वेगळं आहे का, मग विज्ञान काय वेगळं नाही. तो वैज्ञानिक जो सातत्यपूर्ण प्रयत्न करतोय कशाचं तरी शोधण्याचं, ती बी त्याची एक साधना आहे आणि ती फायद्याची असेल तर त्यालाही परमेश्वरच यश देत आहे आणि हे पुढं पुढं जात आहे. म्हणून हे जर अभ्यासलं ना तुम्ही तर किती विज्ञानाच्या कितीही गोष्टी आपल्यासमोर आल्या तर त्याला आश्चर्यजनक आपल्याला काही वाटणार नाही. आपण कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तो बाबा का कार्यालयाला कसा येतोय आणि कसं ओळखतो याचा विचार त्यांनी न करता कारणापर्यंत गेला नाही, पण त्या मोबाईलच्या म्हणजे विज्ञानानेच त्याला दाखवून दिलं की हे कारण काय आहे आणि तो पकडला गेला. अशा खूप गोष्टी समाजात भविष्यात आता होणार आहे, होऊ शकतात. तुम्हाला फोन येतो, तुम्हाला OTP येत नाही, OTP नाही आता तुम्हाला काही न सांगता काही न घेता तुमच्याकडून तुमचं खातं साफ होतं. किती व्हर्जिन पुढे गेलं, चोर किती पुढे गेले, प्रवृत्ती किती पुढे गेली. याचं कारण काय,
का याचा शोध आपण सुखासाठी लावला आहे, पण त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण का कौरवांची संख्या जास्त होती, ती पिलावळ अजून ती अनुवंशिकता ती पुढं पुढं चालत आली ना, त्यांची वंशज पांडवांचे वंशज कमी, त्याच्यामुळं तो त्रास होण्याची शक्यता आहे. पांडवांना किती त्रास झाला, किती अपमान झाला, परंतु देवाला धर्माला सोडलं का त्यांनी? तसं तुम्ही किती त्रास होऊ द्या, देवाला धर्माला ज्यांनी सोडलं नाही त्याचाच परमेश्वर होणार, त्याला सहाय्य करणार. कर्णाने छोट्याच्या अभिलाषेपोटी दुर्योधनाबरोबर दोस्ती केली, त्याचं काय झालं? देवाने जाणीव करून दिली तर तू काय काय केलं, म्हणजे त्यांनी मला राजा बनवलं म्हणून. अरे त्याचा राजा बनवण्यामध्ये निस्वार्थ भाव थोडी होता, निरपेक्ष भाव थोडी होता. त्यांनी तुझी क्वालिटी ओळखली का, अरे हा उपयोगी पडू शकतो युद्धाला, याला त्याला. त्या राजा काय तो सारं देऊन टाकला असतं त्यांनी, कारण त्याचा फायदा आहे, फायद्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. तुला ते लक्षातच आलं नाही, तू भाव चढून गेला. तर नेमका हा का करतोय, असं कशासाठी करतोय? याचं खूप प्रेम आहे, खूप चांगले विचार आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. तर तुम्हाला ते केलं तर समाजाचे ते कितीतरी असे घटक होते, त्याच्यासाठी त्यांनी कुठं काय काम केलं म्हटलं. हे देवानी त्याच्या जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा कर्ण खऱ्यापैकी हरला, की अरे मी काय समजत होतो आणि वास्तविक सत्य काय आहे. हा भ्रम जेव्हा तुटतो तेव्हाच आपण परमेश्वराच्या अनन्य भक्तीमध्ये बसतो. आपला भ्रम तुटत नाही. पण परमेश्वराकडे काय आहे? परमेश्वर आनंदमय आहे, त्याचं स्वरूपच आनंदमय, ज्ञानमय आहे, ऐश्वर्यमय आहे, प्रकाशमय, तेजोमय, प्रेममय. तेजोमय शास्त्रातला शब्द आहे. तेज, तेज ज्ञान म्हणून संस्था आहे बघा. शब्द आपल्या शास्त्रातले घेतलेले आहे, त्याला फॉरवर्ड केलं, मॉडिफिकेशन केलं आणि भरपूर विकत आहे, भरपूर विकत आहे. हे आपलंच आहे. म्हणून परमेश्वराने सांगितलं सगळे शास्त्र या शास्त्रात आहे. ही शास्त्र तुम्हाला, ते आपल्याला नाव काय करायचं, कोणी असो, मी फक्त शब्द सांगितला, तुम्हाला सर्व ज्ञान आहे, मला लक्षात आलं. वर्ष किती झाले? तर ह्या ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला फक्त टच करतोय का भविष्यातही तुमच्या पुढे ह्या गोष्टी येतील, तुम्ही सावध झालं पाहिजे. तेज हा शब्द इथला आहे. परमेश्वर तेजमय, जो परमेश्वर आहे त्यांनी तो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो कोण काय याचा ॲड्रेस त्यांच्याकडे नाही आहे. हवेत गोळीबार, ते सुद्धा लागत आहे धपाधप. गर्दीच गर्दी, पैसे भरून गर्दीच गर्दी आहे. आपल्याकडं फुकट आहे तरी किती गर्दी आहे. फुकट असल्यावर गर्दी जास्त राहते, बरी आहे, कारण ही 1-1 हजाराच्या सारखे आहे ना. ही आपण मानसिकता करून घेतली. तर तेजोमय परमेश्वर आहे. तेज त्याच्या पलीकडं कोणाकडंच नाही आहे. प्रेमोमय, प्रेम त्याच्या पलीकडं कोणाकडंच नाही आहे. त्यामुळे देवता नेहमी सेवक भावाने त्यांच्या ठिकाणी मनोधर्मपूर्वक, वेच आवडीपूर्वक, वेच आपल्याला परमेश्वराची आवडी आहे, पण वेच नाही, आवडी नाही आहे. फक्त आवडी कशासाठी आहे? आपल्या अभिलाषा पूर्ण व्हाव्यात, भौतिक सुख मिळावे, त्याच्यासाठी. त्या मनोधर्म पूर्णपणे त्या देवता परमेश्वराच्या ठिकाणी वेचलेले असतात. म्हणून ते इमानी इतबारे एक काही गोष्ट चुकीचं होत नाही. वेच आहे ना, आवड आहे. परमेश्वराची आवड असेल तर एक काही गोष्ट आपल्याकडून चुकीची होणार नाही. मग माझ्याकडून काय तुमच्याकडून काय? आवड असेल तर, वेच असेल तर. आवड आणि वेच, त्याच्यानंतर वेत, त्याच्यानंतर बोध, त्याच्यानंतर पुढं सारं होतं आहे. आवडच नाही, देवाची आवड नाही म्हणून अनैतिक, खोटं बोलणं, भामटेपणा करणं, कपट भाव आहे, क्रेडिट आहे, कालच आपण बघितलं सर्व, लेबल लावणं आहे, अनुमान आहे. आवड नाही. एकदा देवाची आवड निर्माण होऊ द्या, तुमच्याकडून काहीच होणार नाही, होऊ शकत नाही, कारण ती आवडीच तुम्हाला काही करू देणार नाही. त्या देवतेला परमेश्वराची आवडी वेच आहे, माझा मालक आहे कोणीतरी, त्यांना माहीतही नाही कोण आहे काय, फक्त अस्तित्वाचंच जाणीव आहे. खालच्या देवतेला वरच्या देवतेचं फक्त अस्तित्वाची जाणीव असते, माहीत नसते, ती पाहत नसते. करुमीची देवता माहीत नाही, अष्टदेवनी देवता कोण आहे कशी आहे, अंतराळीची देवता, स्वर्गीची देवता माहीत नाही आहे, पण अस्तित्वाची जाणीव. तसं परमेश्वरची अस्तित्वाची जाणीव त्यांना असल्यामुळं, ती वेच आणि आवड असल्यामुळं एकही गोष्ट चुकीची होत नाही. आपल्यालाही तसंच आवडी आणि वेच निर्माण जर झाला परमेश्वराचा, तर आपल्याकडून चुकीची काहीच गोष्ट होणार नाही, कारण माझा देव, त्या देवाला काय वाटेल? कधी प्रश्न विचारला आपण, माझ्या देवाला काय वाटेल? म्हणजे समाजाला काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, आणि आपण मला काय वाटेल याचा कधी विचार केला का? भांडणाचं मूळ तर तेच राहतं, मला काय वाटेल याचा विचार नाही केला आणि म्हणून असं झालं. पण देवाला काय वाटेल याचा कधीच आपण
विचार केलेला नसतो, तो प्रश्न कधी विचारलेला नसतो. देवाला काय वाटेल हा प्रश्न सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना आपण जर आपल्या मनाला विचारलं तर आपोआपच आपण त्यातून बाहेर पडू. याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याच्यासाठी सारं आयुष्य आपण गेलं आहे. मला काय वाटेल याचा तू विचार नाही केला, याच्या या भांडणामध्ये आपलं सारं आयुष्य गेलेलं आहे. पण देवाला काय वाटेल याचा कधीच आपण विचार केलेला नाही. जेव्हा देवाची आवडी निर्माण होईल, वेच निर्माण होईल, तेव्हा आपण मनोमनी पावलोपावली म्हणू माझ्या देवाला काय वाटेल नको, माझ्या देवाला काय वाटेल नको. आणि मग त्या नको नकोमध्येच आपलं परमेश्वराच्या प्राप्तीचं हो हो आहे. पण आपण तो कधी विचारही केला नाही, प्रश्न विचारला नाही आणि देवाचं चिंतन केलं नाही. अनंत सामाय ते तर अनेक न सामाय. तिथं जर देवाचा वेच आपल्या हृदयामध्ये आला तर बाकीचं काही येणारच नाही, विचार येणार नाही मनात. तेव्हा कृतीचा तर विषयच नाही, मानसिके नाही, मग वाचिके नाही. वाचिके बी आपण कितीतरी कर्म करत राहतो, कितीतरी बोलत राहतो, कितीतऱ्यांची मन दुखत राहतं. तर परमेश्वराने ते जाणवलं तर त्यांच्या तिन्ही प्रवृत्ती त्या जाणतात. त्यांच्या 3 प्रवृत्ती कोणत्या? सार, संसरण, उद्धरण. या परमेश्वराने त्या देवतेला जाणवलं तर जाणतात आणण्यात. त्यांना काय माहितीच नाही काय चाललं आहे. त्याला काय माहिती कलेक्टर ऑफिसमध्ये काय चाललं आहे, कशावर मिटिंग घेत आहे, काय निर्णय घेत आहे. या कलेक्टरला काय माहिती आहे संसद भवनामध्ये कोणते कायदे बदलायचं काम चालू आहे, माहिती आहे का? वरचं काहीच माहीत नसतं. फक्त ते GR आला का मग काम चालू आहे. GR आला, आदेश आला, त्यानुसार काम चालू. पण तो कधी काय केव्हा त्याच्यासाठी काय खलबतं चालू काही माहीत नाही. आपल्याला काय माहिती आहे का? तुम्ही म्हणता ना 20 तारीख 20 तारीख 20 तारीख, काहीच माहीत नाही वरच्या लेवलला काय चालू आहे. पाडायला येणार आहे का नाही, का परत परवानगी देणार आहे, का मंदिर तुझ्या ताब्यात ठेवणार आहे का नाही ठेवणार आहे, का 5 फूट ठेवणार आहे का 10, काही माहिती आहे का तुम्हाला? वरच्या लेवलवर काय चाललं आहे काहीच माहीत नाही आपल्याला. तसं या देवतेला वरच्या लेवलवर काय चाललं आहे काहीच माहीत नाही. कधी देवाची प्रवृत्ती होईल, कधी सार होईल, कधी संसरण होईल, कोणतं उद्धरण चालू आहे, कुठं चालू आहे, कोणत्या प्रांती देवाचं उद्धरण कार्य चालू आहे, कोणत्या अवसरी चालू आहे, कोणाचं उद्धरण होणार आहे, कोणाचं नाही, काय माहीत नाही. परंतु त्या सिस्टममध्ये त्यांचं इमानी ईदद्वारे काम चालू आहे. आदेश येतील तेव्हा करत राहणे, GR पास होईल त्यानुसार चालत राहणे. तसं त्या परमेश्वराने जाणवलं त्या प्रवृत्ती तर त्या जाणतात आणि प्रवृत्तीनुसारच त्या यथाशक्ती त्या कार्याला लागतात. प्रवृत्तीनुसार परमेश्वराची प्रवृत्ती म्हणजे आदेश, परमेश्वराची प्रवृत्ती म्हणजे GR. तो GR तिथून पास झाला का मग त्यानुसार कार्याला लागतात, कामाला लागतात. परमेश्वर व्यक्त अवतार धारण करतात त्यावेळी सर्व देवता ओळखण्याच्या रूपाने. जेव्हा परमेश्वर अव्यक्त असतो तेव्हा कार्य वेगळं, व्यक्त झाल्यानंतर ओळखणी मायाच्या माध्यमातून साऱ्या देवता त्यांच्या सेवेसाठी त्यासुद्धा अवतारतात. अव्यक्त स्वरूपातही त्या सर्व देवता शक्तिरूपाने परमेश्वराबरोबरच असतात. अव्यक्त स्वरूपात सुद्धा या साऱ्या देवता परमेश्वराच्या बरोबरच असतात, त्या जात नाही. आता व्यक्त झालेला मग परमेश्वर मग स्वामी श्री चक्रधरच का फक्त, मग चक्रपाणी प्रभू नाही का? असं नाही आहे. परमेश्वर जो बी अवतार घेतो त्यांच्याबरोबर ही सारी फौज असतेच. या सर्वच देवता परमेश्वराच्या शक्ती आहेत. त्यात कमी अधिक सामर्थ्य पंचप्रकार असतात, ते आपण बघितलं. कमी अधिक 500 योजन, 5000 योजन, 50,000 योजन वाढत राहतं. पंचप्रकारही 8-8% वाढत राहतं, त्यात कमी जास्त प्रकार असतो. तर त्यांच्या योग्यते पात्रतेनुसार परमेश्वरसुद्धा आपली सर्व कार्य त्यांच्याकडून ते करून घेतात, जशी त्याची योग्यता. करून मीकडून काय करून घ्यायचं, अष्टदेवनीकडून काय, अंतळीवरून काय, त्या पद्धतीने त्या योग्यतेप्रमाणे या परमेश्वर त्यांच्याकडून कार्य करून घेतात. आणि हे कार्य कोणासाठी आहे तर जीवासाठी. कशासाठी? जीवाच्या हितासाठी. दुसरं काहीच कार्यच नाही, दुसरं काही उद्देश नाही, दुसरी काही काम नाही, काहीच नाही. एकच फक्त जीवाचं हित, जीवाचं भलं. तर व्यक्त ब्रह्मांडात ब्रह्मांडास्ताच्या रूपाने सृष्टीचा व्यापार या देवताच करत असतात. ते लीळेची विग्रह धारण करून ते अवतारतात, कंटिन्यू त्या कार्य करत राहतात. आणि ते कार्य करून परमेश्वर त्यांच्याकडून घेत असतो, कारण त्या परमेश्वराच्या चेतनाशक्ती आहे. देवतेची लीळा विग्रह धारित्वात देवता ह्या धारण करून ते कार्य करतात. मग त्या मनुष्यपिंडात बळाच्या माध्यमातून, सामर्थ्याच्या माध्यमातून त्यांना जी ड्युटी दिली त्या ड्युटीच्या माध्यमातून या देवता कार्य करतात. परमेश्वर अवताराजवळ त्या संपूर्णत्वाने असतात, स्वरूपीच्या संपूर्ण पंचप्रकारासहित असतात. परमेश्वराच्या जवळ मात्र त्या पूर्ण जे आहे जशा आहेत तशाच राहतात. मात्र इतर ठिकाणी मग बदलतात. त्यांचं ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीव अंशतः शक्ती, जीवाच्या ठिकाणी अंशतः शक्ती, पिंड असतात अंशतः शक्ती.
परमेश्वराच्या ठिकाणी संपूर्ण शक्ती. तर जीवाने त्यांच्या प्रित्यर्थ केलेल्या क्रियेचे फळ त्या देऊ शकतात. जीवाने जे जे त्यांच्या प्रित्यर्थ केलेलं म्हणजे दृष्टपर, अभिलाषेपर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वार्थपर, जे जे त्यांनी केलं ते 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 देतात. परमेश्वर देतो पण त्यांच्या माध्यमातून देतो, त्यांच्या मार्फत ते चालतं म्हटलं. प्रित्यर्थ, आणि त्यांच्या प्रित्यर्थ न करता परमेश्वराच्या ठिकाणी केलं तर परमेश्वर डायरेक्ट, तो एक सिस्टमचाच भाग आहे. तुम्हाला 7/12 काढायचा, कलेक्टरकडे जायची गरज आहे का? देतो कलेक्टरच आदेशाने, परंतु तलाट्याकडे जावं लागेल. परंतु त्या 7/12 जो आहे त्यावरची जी जमीन आहे तुम्हाला येणे करावं लागेल, प्लॉट पाडायचे, मग मात्र कलेक्टरकडे जावं लागेल. नुसतं 7/12 काढण्यासाठी कलेक्टर जायची गरज नाही. तसं ज्या ज्या प्रित्यर्थ जो जो जीव जे जे करतो ते ते देवतेच्या माध्यमातून ते कार्य चालतं. वास्तविक सर्व करता तो, हे आपण लक्षात ठेवायचे. शक्ती भरपूर मोठे आहे, देवता फळदाती आहे आणि अजूनही त्या भरपूर मोठा असल्यामुळं आपण ठीक आहे थोडासा विषय तो पुरा करून घेऊ. याच्यावरती भरपूर चिंतन झालेलं आहे, त्यामुळं जास्त चर्चा चिंतन करण्याची आवश्यकता नाही. सर्व देवता सामर्थ्य संपन्न आहेत, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश, म्हणूनच त्या परमेश्वराच्या शक्ती आहेत. त्या सर्व शक्तीद्वारेच परमेश्वर आपली सर्वच कार्य करून घेतात. परमेश्वर शक्ती ते आद करून परमेश्वरची व्यापार होती. शक्ती ते आद करून, शक्तीला पुढं करायचं आहे पण परमेश्वरच व्यापार, परमेश्वराचाच व्यापार, परमेश्वरच व्यापार. देवता कार्य करतात, त्यांचं कार्य करतात का? त्यांना काही स्वतंत्रता आहे का? त्यांचं ते काहीच करत नाही. देवता त्यांचं काहीच करत नाही. देवता सर्व परमेश्वरासाठी परमेश्वराचंच करतात. शक्ती ते आद करून परमेश्वरच व्यापार आहे, परमेश्वराचाच व्यापार आहे तो. एखादा जीव एखाद्या देवतेची भक्ती करत असताना त्याचं जे मागणं आहे ती देवता देते, अपराध स्थिती देऊ शकत नाही, परमेश्वर देतोय. म्हणजे परमेश्वर काय म्हणतात, सकाळांची विषय अवस्था आम्हीच केलेली आहे. मग अप्रत्यक्षरित्या त्याची जेव्हा निष्ठा होते तो धार्मिक होतो. कर्मजाडापेक्षा भक्तिजड चांग, कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासनेचा उत्तम. का बरं असं? तर तो इथूनच कधीतरी तिकडं पोहोचणार आहे ना. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते देवता परमेश्वराचंच कार्य करतात. औसा माता देवतेची भक्ती करत होत्या की नाही? त्यांना त्यांच्या ग्रामदेवतेनीच काय सांगितलं, जा गंगा तीराला, तिकडं तुला परीस सापडेल. म्हणजे देवतेचं कार्य परमेश्वराकडे पाचवलं. एखादा जीव देवतेची भक्ती करतोय परंतु निरपेक्ष भाव निर्माण झाला, मला आता काहीच नको, मला तू पाहिजे, तू परमेश्वर आहे, अशी भावना त्या देवतेच्या संदर्भात त्याची जर निर्माण झाली तर ती देवता त्याला जाणीव करून देते की मी परमेश्वर नाही आहे, आता तू पुढं सरक. मग परमेश्वराचं कार्य त्यावेळेस चालू होऊन जातं. संयोग योग साह्य मायेच्या माध्यमातून ती देवताच सांगते की आता सरक. आणि मग तुमच्यासारखं कोणीतरी भेटून परमेश्वर बोध देणार आहे निमित्त करून कोणाला तरी. ते निमित्त आपल्याला परमेश्वराने करावं अशी अर्थात अशी प्रार्थना आपली अशी तळमळ असली पाहिजे. तेव्हा ते आपल्याला परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी एक पूल एक ब्रिज तयार होऊ शकतो. आपण कोणाला निमित्त होण्याच्या भानगडीत पडत नाही. निमित्त मानित राहतो, पण आपण कोणाला निमित्त व्हावं अशी तळमळ तिची इच्छा होतच नाही. मग सेवेच्या माध्यमातून निमित्त व्हा. इथं तुम्ही एखाद्याला आणायला जरी कोणीतरी निमित्त झाले, त्याला आणलं, 4 गोष्टी त्याला कळाल्या, तर त्याला निमित्त तुम्ही होणार, ते तुमच्या पारड्यात पाडणार, ते तुमच्या फायद्यात पाडणार, ते तुमचं गोमटे. पण आपल्याला माहीत नाही आपलं चाललंय ना, चालू द्या. आपण चाललोय, आपण 10 लोकांना फोन करत नाही, बोलवत नाही. आपल्याला क्रिया एकच माहिती खाण्याची, पण ही बी एक क्रिया आहे. 4 लोकांना फोन करून कार्यक्रमाला या, सत्संग आहे या किंवा घेऊन येणं, जेऊ सोडणं, ही बी एक सेवा आहे, ते बी एक निमित्त होणं आहे. हे आपल्याला माहीतच नाही. म्हणून परमेश्वर आद करून, शक्ती ते आद करून परमेश्वरच व्यापार ते म्हटले. परमेश्वराचा सकळ व्यापार हा शक्तीद्वार, हे सूत्र झालेले आपले, त्याच्यामुळं आपण जास्त त्यावरती हे करत नाही. सकळ व्यापार परमेश्वराचा हा शक्तीद्वारेच असतो. मुख्यमंत्री कार्य करतात, महाराष्ट्र चालवतात, परंतु मग ते चालवतात का? शक्तीद्वारे चालवतात. प्रत्येक सिस्टम आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचा मंत्री आहे, आमदार आहे, प्रत्येक तालुक्याचा जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, सारे सिस्टमनी चालतं आहे. परंतु काही भ्रष्टाचार झाला, काही प्रॉब्लेम आला तर प्रथम नागरिक कोण? मुख्यमंत्री, त्याच्यावर ठपका, त्याला प्रॉब्लेम. तसंच पंतप्रधानाचं आहे. तसं परमेश्वर सकळही व्यापार हा शक्तीद्वारेच काय. याचा अर्थ या सर्व देवतांच्या माध्यमातून परमेश्वर आपली
सर्वच कामं करतात, पण काही अपवादात्मक जे कार्य आहे ते सोडून परमेश्वर देवतांकडून ते करून घेतात. या सर्वच देवतांची जी स्वामिनी मुख्य देवता माया एखाद्या पतिव्रतेप्रमाणे त्या परमेश्वराच्या ठिकाणी ती परिपूर्णपणे वेधलेली असते. मायेच्या बाबतीत तर असं सांगता येईल, एखादा चक्रवर्ती सम्राट राजा असतो. तो राजा काय करतो, सर्व राज्याचा जो राज्यकारभार आहे तो कोणामार्फत चालतो, एक मुख्य प्रधान त्यांनी नेमलेला असतो, त्याच्या माध्यमातून चालतो. त्याद्वारे तो चालवतो. त्याप्रमाणेच परमेश्वर आपला सर्व व्यापार आहे, ही जी मुख्य माया आहे, मायेच्याद्वारे चालवतात. अनंत ब्रह्मांडाला ही एकच माया आहे. आपण बघितलं, अनंत ब्रह्मांडाला एकच माया आहे. हा बी एक सिस्टमचा भाग आहे. जर वेगळी माया असती तर अनेक अडचणी झाल्या असत्या. एकच माया, त्याच्यामुळे त्या त्या ब्रह्मांडातला जीव, त्या त्या कर्मफळात जीव, सार महासार संसरण जे आहे ते सर्व सिस्टम, ते सामर्थ्याचं काम आहे, खूप मोठं काम आहे. परमेश्वराची जी सर्व सत्ता आहे ती सर्व मायेच्या माध्यमातून परमेश्वर मायेकरवी करतात आणि त्यांच्या हाती ते सत्ता द्या. म्हणून परमेश्वराला अनंत शक्ती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे, कारण साऱ्या ज्या शक्ती आहे त्या परमेश्वराच्या अंडर कार्य करतात आणि ते त्यांच्या माध्यमात चालतात. तर परमेश्वराच्या या चेतनाशक्ती आपण बघितल्या आणि यावरती खूप डिटेल्स, पूर्ण एक विषय आपला 10 दिवस चालला तो. ते अजूनही ते सत्संग आहे, ते तुम्ही परत रिपीट ऐकलेले नाही, मला माहिती आहे. वेळात वेळ काढून ते परत डबल ऐका. आपल्याला वाटतं असं नाही आहे. जीवाचे पदार्थ परत ऐका, तुम्ही देवता परत ऐका, प्रपंच परत ऐका. हे बी तुम्हाला तर किती वेळा ऐकलं तर कमीच पडणार आहे. आणि हे मी किती वेळा सांगितलं नाही, मी किती वेळा चिंतन केलं, मनन केलं तरी कमीच पडणार आहे, कारण हे तत्त्वज्ञानच एवढं मोठं आहे. तर या परमेश्वराच्या शक्ती, सकळ देवता, त्या जडाशक्ती आपण बघितलेल्या असल्यामुळे यावरती जास्त खूप काही सत्र घेणार नाही, कारण आपल्याला पुढं जे आहे हे महत्त्वाचं आहे. गुणाच्या अनुषंगाने जड शक्ती परमेश्वराच्या जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या आपल्याला चिंतन करायचं आहे. तर या जडाशक्तीपर्यंत आज आपण आलेलो आहोत. देवतेतून निघण्यासाठी देवता वर्ग आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. देवतेच्या माध्यमातून जे कार्य चालतं ते त्यांचं कार्य नसून ते परमेश्वराचंच कार्य आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असताना ते त्यांचं काम करताय, आपण आपली भक्ती करावी. त्यांचा आपला अर्थार्थी कुठेही संबंध येत नाही. परंतु संबंध येत नाही याचा अर्थ त्यांना नाकारू नये, खोटं म्हणून देवता सोडू नये आणि खऱ्या म्हणून त्या स्वीकारू पण नाही. या तत्वावरती जर चाललो तर या जडाशक्तीच्या संदर्भात आपल्या मनात ती जी न्यूनगंड आहे, गैरसमज आहे, भीती आहे, ती आपोआप निघून जाईल आणि परमेश्वराची जी भक्ती आपण निर्भेळ करू शकू, निर्भयपणे करू शकू. आणि ती निर्भयता आणि ती निर्भेळता परमेश्वराला अपेक्षित आहे. ती अनन्य भक्ती आहे, ती एकनिष्ठ भक्ती आहे. त्यातूनच आपली परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.